नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, गुड इव्हिनिंग। संध्याकाळचे 6 वाजलेत आणि खरं आज ना खूप सुंदर योग आहे बरं का। ज्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये लहानपणी मी जात होते, मध्यंतरी आपण गुरुपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये भेटलोय, त्या मंदिराला भेट दिलेलं तुम्ही पाहिलंय। त्याच मंदिरामध्ये पल्लवी जोशीताईंनी मला अवॉर्ड देण्यासाठी जज म्हणून बोलवलंय। तिथे पंचमीच्या सणाबद्दल खेळ ठेवले जातात आणि कानोपात्रा फाउंडेशनच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी मला बोलवलं आणि मला खूप त्याचं जे कौतुक वाटतंय। तर मी आता अशी साडी घातली आहे, मी निघाले। तर पंचमी सणाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा। चला स्वामी मंदिरात भेटूयात। आता थोड्या वेळासाठी मग कार्यक्रमास सुरुवात होत आहे। आपल्या प्रमुख पाहुण्या दीपाली आणि शिंदे त्यांनी आपल्या हजेरी लावलेली आहे। तर त्या मॅडम कानोपात्रा फाउंडेशन चे नुकतेच नवीन सुरुवात त्यांची झालेली आहे आणि त्या आपले अंतरे सर यांच्या भाच्या लागतात आणि यूट्यूब चॅनल आणि त्या आपल्याला लागल्याबद्दल मी त्याचा आता धन्यवाद
अनिताई शिंदे या आज प्रमुखांना मिळालेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला 4 विशेष गोष्टी सांगणार आहेत माहिती. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्यांदा सीमा जोशी या कहाणी वाचनापासून सुरुवात करणार आहे. आजची नागपंचमीची कहाणी आपण ऐकूया 2 मिनिटात आणि नंतर मॅडम बोलून झाल्यानंतर आपल्या कार्यक्रमास सुरुवात करूया. तरी शांत चित्ताने 2 शब्द ऐकून घ्यावे ही विनंती. नमस्ते, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. माझे नाव आहे दीपाली शिंदे आणि माझ्या मातेचं नाव आहे दीपाली जगताप. तर मी याच कार्यक्रमात आरती करते मी. पण इथं आरती करण्याचा योग मला कधी भेटला जेव्हा मी 17 वर्ष समाजसेवा केली. त्याच्या अगोदर मी शेतकरी आहे बरं का. मला मी हाडाची शेतकरी आहे म्हटलं तरी चालेल. जन्मताच मला खूप आवड आहे शेतीची आणि मी शेती करते. आणि जेव्हा मी प्रोफेशनल शेती करू लागले तेव्हा असा विचार केला की शेतकऱ्याने बिघाडासाठी पण शेती करायची. शेतकरी स्टायलिश असू शकतो आणि शेतकरी अन्नदाता आहे. अन्नदाताने बिघाडमध्ये राहायचंय का? नाही. आपण जेव्हा उगवतो, आपण जो विचार करतो तो विचार चांगला असावा. तेव्हा आपण जे अन्न पिकवणार आहे ते चांगले येतं. आणि आपण जेव्हा गणपती स्तोत्र लावून का स्वयंपाक करतो? कारण त्या अन्नावरती संस्कार होत असतात. त्याच्यामुळे मी पहिले मला हे केला आणि शेताची नवीन सिद्धांत हे केले की मी घर बघते आणि समाजसेवा करते आणि पहिली मी शेतकरी आहे. तर तो झाला माझा पर्सनली विषय. मी इथं काय आले आज ते सांगते. आपली आत्ताच नुकतीच नवीन कानोपात्रा फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था निर्माण झाली आहे. तर त्या कानोपात्रा हे का नाव ठेवलं? त्या मुळात आपल्या इथल्या संत होऊन गेले, एकदम श्रेष्ठ संत होऊन गेल्या आणि त्यांच्या नावाने काहीतरी करावं असं गेले 17 वर्ष माझ्या मनात होतं. शिवाय मी दामाजीनगर मंगळवेढ्यामध्ये राहते, दामाजी ग्रामपंचायतमध्ये, नगर ग्रामपंचायतमध्ये. तर तिथे मी गेले 5 वर्षापूर्वी दामाजी ग्रामसंघाचं उमेद अभियान. माहीत असेल उमेद मध्ये आहे तुम्ही नगरपालिका गटात येतात, नगरपालिकांचे गट असतील बरं तुम्ही. तर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये उमेद अभियान चालतं, मोदीजींचे गट आहे. तर तिचं कार्यालय आहे बस स्टँडच्या बाजूला पंचायतीच्या वाडीमध्ये. तर तिथं जेव्हा दामाजीनगरचं पहिल्यांदा स्थापना झाली 5 वर्षापूर्वी तेव्हा मी कानोपात्राचंच नाव ठेवलं होतं. मग माझं दामाजीनगरचं काय नाव आहे म्हणजे ग्रामसंघाचं जे नाव आहे ते कानोपात्रा आहे. आणि ज्या दिवशी कानोपात्रा ग्रामसंघ निर्माण झाला त्या दिवशी समाजसेवेचं बीज रोवलं गेलं होतं, म्हणजे कानोपात्राच्या नावानेच काहीतरी करण्याचं. आणि त्याला 5 वर्ष लागले ते छोटंसं रोपटं होण्यासाठी. आणि आत्ताच या महिन्यामध्ये आपलं फाउंडेशन तयार झालेलं आहे. आणि कानोपात्र म्हणजे काय हे सांगते. आता सांगा मला, सगळे आपण कितीच सगळे स्वार्थी झाले, फक्त आपण आपल्याबद्दल विचार करतो, तुम्ही असो मी असो. पण कानोपात्रा म्हणजे फाउंडेशनला जुळलं गेलं असं नाहीये. तुम्ही सगळे आता माझा कानोपात्राचा परिवार होणार आहात हे तर मला माहीतच आहे. पण जरी तुम्ही परिवाराचा हिस्सा नाही झाला तर कानोपात्रा म्हणजे काय माहिती आहे का? कानोपात्र एक विचार आहे जो माझ्या समाजसेवा करताना आलेला, तो एक पवित्र विचार आहे. कानोपात्रा म्हणजे माणसाने माणसाला केलेली मदत. मग तुम्ही कुठल्याही संस्थेशी जुडलेला असता असं काही नाहीये. तुम्हाला एखाद्याबद्दल दया आली, काहीतरी करावं वाटलं, तिथं कानोपात्रा फाउंडेशन असेल. ते म्हणजे कानोपात्र. आणि कानोपात्र माझी एवढं व्यापक रूप घेणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची, तुमच्या सगळ्यांच्या मदतीची मला गरज आहे. आणि लवकरच आपण आपल्या स्वामी समर्थ मंदिर आणि इतर मंदिरासाठी शासकीय त्यांचं सभा मंडप आणि अन्नछत्रालयाचा खूप सुंदर विचार आहे. तिथं कानोपात्र त्यांच्या पाठीशी राहणार आहे. तुमच्यासाठी मी आहे, माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आशीर्वाद घेणार आहात. तुमच्या आशीर्वादाचं बळ हे आपल्या गावाचं तर कायापालट करणारच आहे. आपलं गाव तर खरं संतांचं माहेरघर आहे म्हणतात. संतांची नगरी असलेला आज आपण मॅडम मला खरंच कसं वाटतं की आपल्या इथं जास्त प्रचार व्हायला पाहिजे मंदिराचा. इथं स्वामी समर्थ राहून गेलेले 12 वर्ष एवढी महान व्यक्ती इथं राहून गेलेला आहे, दैवत इथं राहून गेलेलं आहे. त्या ठिकाणची महती सगळ्या जगाला कळावी, त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. तुम्ही तर इथे येतात, तुमच्यामुळे मंदिराला शोभा आहे, पण जागतिक स्वरूपामध्ये आपल्या मंदिराची आणि आपल्या गावाची ख्याती वाढावी यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही सगळे कानोपात्र फाउंडेशनला मदत करणार ना? मी जेव्हा तुम्हाला म्हणेन तेव्हा मी जेव्हा पाठीमागे बघेन की माझ्या भगिनी माझ्या पाठीशी आहेत का, माझी स्त्री शक्ती माझ्या पाठीशी आहे का, तेव्हा मला तुमची सगळ्यांची साथ तिथे दिसली पाहिजे. देणार ना?
उपस्थित आले आणि तिथे येऊन आपला आणि आपल्या मंदिराविषयीचा चांगला हेतू त्यांनी सादर केल्याबद्दल आणि त्यांनी इथे आल्याबद्दल आणि ज्येष्ठ म्हणून स्वीकारल्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करते. आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. पहिल्यांदा एक ज्येष्ठांची गाणं म्हणणार आहे होता कोंडोबरी टाकतो. आता त्या गाणं म्हणणार आहेत नागपंचमीचं आणि त्याच्यानंतर उखाणे ज्यांना उखाणे म्हणायचे आहेत त्यांनी इथे यायचे आहे आणि उखाणे एका मागून एक यायचं आहे 5 मिनिटात. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कणा. आता तुकारामरावांचं नाव घ्यायचं. आता जय जिजाऊ जय शिवराय सगळ्यांनी म्हणा. वर्षा हजारेचा कोणी तत्कली यायचं आहे वेळेला लावायचा. सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार करायचे आहेत. झमझम जाते खिडकीला पाटे खिडकीला पिंतारा खिडकीला मुंगरी बारा पाणसाठी करा घाम येतो जरा जरा कळते पगार खाते वारा ते कोणाला परे अपराधी सुपारी सुपारी ठेवते वाणाला खंडाने ते पाण्याला पाणी आमचे गंगाचा वाडा बंदे व्यंकाचा वाड्यात वाड्यात सातवाड मधल्या वाड्यात पलंग परगावर गाठी गाठीवर उशीर हौशेवर बशी बशीत कपाट घड्याळ घड्याळात वाजली मीना नसाई पुशाची लेट कपाट काची मेंढरूची भाजी कपाट लय मी विक्रमची बहीण वैभवरावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ. मी सीमा संदीप कवटेकर श्री स्वामी संसार करत करत करावा परमार्थ स्वामी संसार करत करत करावा परमार्थ संदीपरावांचं नाव होते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी. संजना अमोल देशमाने या पटकन काकू भक्ताच्या मंदिरात यायचं मंगळागौरीचा कार्यक्रम खेळायला यायचं म्हणून कपाटात साडी लागले शोधायला कपाटातला हाडी बघून मनातच लागले की हो मोजायला कॉटनच्या आहेत फक्त 16 लगेच होतो त्यांचा 16 मोळा जरी काटाच्या आहेत केवळ 11 बिचारे सगळे सण समारंभ करतात साजरा वर्गाच्या मनात तर केवळ आहेत 12 बिचारे सारखा मिळवत असतात आपला दौरा पैठणीच्या मनात तर मी एक लग्नाच्या वाढदिवसाला घेते आणि एक वाढदिवसाला घेते तशी मी काटकसरी आहे बरं का मैत्रिणीनं
ओरिजिनलच्या हौसनी सेमीवर घालवली. अमोलराव माझ्या मनीचे सारे जाणता, चला की हो विहार पवारला, चला की हो या साईडने तर मी सुद्धा या पवारमधूनच साड्या घेतलीये. थोडक्यात काय चंदी म्हणतात पवारमध्ये. आता अमोलरावांचा खिस्सा तपासून पहिला बघावं देशपांडे काकू. आणि एवढी काटकेसर मला तर जमत नाही बाई. आता पुढचा उखाणा सीमा जोशी. महादेवाला आवडतो बेट, कृष्णाला आवडते तुळशी, आनंदरावांचं नाव घेते नागपंचमीच्या दिवशी. आता मला आलंय, तुम्ही घ्या उखाणा. बरं मी घेते उखाणा. त्यात काय मॅडम तुम्ही पण घ्यायचं का? नाव घ्या नका करू इच्छा. आणि चंद्रकांत रावांचे नाव घेऊन करते तुमची इच्छा, पूर्ण करते तुमची इच्छा. आता पुढच्या येणार आहे नाव घ्यायला. मला मोठा रामल्याचा मुखाने येत नाही. काय काय ठेवते राजेंद्रची भाची, नाव घेते पाहुणी, प्रमोद नाटेची मेहुणी, नाव घेते गवळण, ओमची मावळण, नाव घेते खून, चिंचकरांची सून, नाव घेते काणी, विश्वनाथरावांची राणी. सुंदर साखळी उखाणा घेतलेला आहे. नारळाने कोकणते, नारळाने कोकणते तुपाचं स्वातंत्र्य. नारळी पौर्णिमेला करते नारळ भात, भातावर वाटे तूप, तुपाचं करू तुपाचं काम का जोडा. जोड्यासाठी उपवास केला हरतालिकेचा. गणपतीला निवेदन ते मोदकाचा. पितृपक्ष करते पितराचा, प्रसाद करते खिरीचा. आदिवासी झाले वय, मग आली दिवाळी. दिवाळीला करते लाडू तांदळाची मशी. भाऊ आला भाऊकीची दिवशी. सरकारी छत्ते करा करा, कान खटे करा करा. कांदे पदर घालते वारा, मामा गेले बार्शीला, रुपये आणले 400. 400 चांगला करड्याचं काढलं तेल. तेलाचं केलं तेलच्यावर नकुलेचा भात, मी गणपतची नाक. नाव घेते नावाडी बाबूरावची दिवाळी. नाव घेते लेक अंबादाची लेक. नाव घेते काची मल्कापूरची भाची. नाव घेते बहीण गणेशची बहीण. नाव घेते अवजय सचिनची भावजय. नाव घेते ताई प्रथमेची आई. नाव घेते कानी संतनची राणी. दीपाली पेशंट देऊन आपण नाव घेणार आहे आणि यायचे. छत्रपती शिवाजी महाराज गादीवरती बसावे. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी गादीवरती बसावे. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी गादीवरती बसावे. अनिल रावांचे नाव घेते. नवीन सुरू झालेल्या रामगोपाल फाउंडेशनच्या पाठीमागे सदैव तुमचे आशीर्वाद असावे. सदैव तुमचे आशीर्वाद असावे. नाव घेते समर्थाच्या पुढे. मुलांचा कोट बोलो करी, जय नारायणराव इज माय पेन. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला लोंढा. जय नारायणरावांच्या नावांचा मंगळवेढा चावला झेंडा. उभी होती अण्णा दादा नजर गेली आकाशात. जय नारायणरावांचा फोटो भारताच्या नकाशात. खंडाळाच्या घाटात नवीन शिवांचा पारा. कल्याण कॉम्पेट भरला निर्वाशी पुरा. घाट पडला बिजलीच्या तारा. बाळ किड्याला जाळी मूर्ती. जय नारायणरावांची मूर्ती अखंड माझ्या हृदयात खेळते. छान छान छान. यांनी पण साखळी प्रकारच पण अनेक विविध नावे एकत्र घेऊन छान केलेलं आहे. आता कुंदाताई जोशी आमच्या आई हे एक नाव घेणार आहे. महादेवाच्या पिंडीवर देवाची वाणी, प्रकाशनाचं नाव घेते सर्वांचा नाता. फेवरेट उखाणे मंगळवेढा माझं सासर. सासरमध्ये बंगला, बंगल्याला खिडकी, खिडकी ड्रोन, ड्रोनात तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा गोरा. नदीला आला पूर,
तेथे केली नाव, त्यात बसलो आम्ही दोघी आणि सिद्धेश्वर गावाने मला देवळी आळंदी पंढरपूर फिरवावी. महादेवाच्या पिंडीवर बेलवांते बसून दादासाहेबांच्या नावाला मागते ब्रह्मदेवापासून. वसंत ऋतूच्या अनुवाद कोकिळा गाते गाणे. दादासाहेबांचं नाव येते नागपंचमीच्या आगमनाच्या दिवशी, नागपंचमीच्या शिव दिवशी. छान छान. म्हणजे माय माऊली स्वामी समर्थ म्हणजे आपलं माहेरच आहे. त्यामुळं इथं माहेरासारखं वागायचं आहे. तो असंच मी कसं करू, मी काय करू, आई जवळ कसं जमता तसा इथं करायचं आहे. त्यामुळे कोणी लागायचं नाही. चुकलं तर चुकू द्या. मोठी स्पर्धा नाही एवढी उत्स्फूर्तता वाढावी म्हणून स्पर्धेचं स्वरूप दिलेलं आहे की जेणेकरून मी याच्यापेक्षा चांगलं म्हणू शकते. असं घरी जाऊन एवढं सांगायचं नाही. इथंच काय ते सांगायचं आम्हाला. कोणाला म्हणायचं तरी म्हणा, कोणाला खाणं घ्यायचं असेल तर घेऊ शकता. 5 मिनिटं वेळ आहे. हा, अजून एक उत्स्फूर्त सहभाग अजून एकदा घेत आहे. आता फिरवा गळ्यात सुटते खुशी आनंदाचं नाव घेते नागपंचमीच्या दिवशी. छान छान. इन द स्काय देअर इज अ मून आणि मी पैशांची सोय. पंढरीची वारी आषाढी एकादशी आणि नाव रवीचं नाव घेते नागपंचमीच्या दिवशी. हॅलो, त्यांनी अतिशय छान घेतच करून आले. मला थोडी थोडी श्रीदेवीसाठी सांगायला आहे. कोणी छोटी श्रीदेवी श्रीदेवीसाठी दिसते ना. तिला शरद करण्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि शुभ्रा कडे हिने अतिशय छान स्वतःचा प्रोग्राम आणलेला आहे. छान, ती सुद्धा एक छोटी बहीण दिसते. छान छान मस्त आहे. आता जर केला काय तुला बघा, ज्यावेळेस पण तिला छान छान सर्व लहान मुलींनी अतिशय छान आवडून आलेले आहे. असं वाटतं की आपल्याकडे इतर आलेले आता. छान 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 छान. आता पहिला वीणा वीणा जोशी दवा 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 वीणा जोशी कल्याणी आणि यांनी पण शांत शब्दांनी आहे. पण महिला जमीन यांचा आहे. छान 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 झालं का नाही. छान. आतापासून आहे सगळ्यांनी करायचं आहे. आपलं साजरे करून गेले. चला आता डान्स
मुंबईला गेला परत का गळाला करमत नाही त्याला काय आणलं तुला किशेला आठवते मला सरूबाई सरू तांदूळ सरू सरूबाई सरू तांदूळ सरू तांदूळ आमचे मोत्याचे गावई आमचे जेवायचे सरूबाई सरू तांदूळ सरू किकीच पानबाई की सुंदर मासा सुसू आल्या बाई गुजरली कापूस घ्या पिंजूनी किकीच पानबाई की सुंदर मासा सुसू कितीच पानबाई की सुंदर मासा सुसू. थँक्यू. यांनी उखाणा छान घेतल्यामुळं त्यांना बक्षीस मिळतं. त्यांनी छान उखाणा घेतलेला आहे. करुणा विश्वनाथ चिंचकर. आता आपल्याला नागराजाने एक कवी लिहिलेला आहे बघा. बघा फुल पडलेला आहे. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा अर्थ त्यांना सुद्धा नागराजांना कार्यक्रम फार आवडलेला आहे. त्यांनी छान उत्कृष्ट उखाणा घेतलेला आहे. तर संजना अमोल देशपांडे यांनी छान उखाणा घेतलेला आहे. उखाण्यात स्पर्धा नसून उखाण्यात उत्स्फूर्तता दाखवल्याबद्दल बक्षीस आहे. सगळ्यांनी छान घेतलेलं आहे. आणि रुक्मिणी कंदुरी काकू आजीने सुद्धा गाणं छान म्हणले. उखाणे घेतलेले आहे. मनस्वी जगताप फॅन्सी ड्रेस. बघा जायचं आहे. वीणा जोशी का होती विनय के बघ. वीणा जोशी 2 हात हलवल्याबद्दल त्यांना बघितलं लिहिलं आणि लिहिलं विना भक्ती बेंद्रे बक्षीस